भरमसाठ घरपट्टी विरोधात जनता आक्रमक। सुखसुविधा कोलमडलेला असताना भरमसाठ घरपट्टी अयोग्य। डवर्ग महापालिकेत एवढी भरमसाठ घरपट्टीची वाढ नियमात बसते का? माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे। आयुक्तांच्या सोबत बैठक लावून याबाबत तोडगा काढला जाणार। माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे। पुढे माजी पालकमंत्री खाडे काय म्हणाले पाहूया। सध्या मिरजमध्ये घरपट्टी वाढीचा एक असंतोष जनतेमध्ये मोठा उठाव झाला। काही संघटनांनी त्या भाग घेतला। संघटनेचं आणि सगळ्या नागरिकांचं मत आहे की हे लीगल नाहीये, अनलीगल आहे। ज्या नगरपालिकेनं जो प्रस्तावाने ज्याला नोटीस दिल्या गेल्या त्या पहिले त्यांना 2000 येत होतं, तिथं आता 12000 यायला लागलं, 12000 येत होतं, तिथं त्याला 40000 आलं, 40000 येत होतं, तिथं त्या लाखाच्या संख्येमध्ये घरपट्टी यायला लागली। हा ताळमेळ कसा लावला, काय लावला हे जो काय अंदाज कुठंच काय सापडत नाहीये। आणि आता हे सगळ्यांच्याकडून ह्याचा उठाव होतोय। निश्चितच एक मिरजचा प्रतिनिधी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच मी यावर लक्ष दिलं। मी आयुक्ताशी बोललो एकदा की आपण याबद्दल काय निर्णय करणार। ते म्हणजे तक्रार येऊ द्या, तक्रारीनंतर आपण त्यावरती निर्णय करणार आहोत। सगळ्यांना तक्रार देण्यासाठी, म्हणणं मांडण्यासाठी काय कालावधी दिलेला आहे, त्यामुळे ही आकारणी झाली नाहीये। पण भीती वाटते लोकांना, हे आकारणी झालं तर पुढे काय करायचं, त्यासाठी ह्याच्या मध्यस्थीच आपण राहून आपण एक तातडीनं ह्याची एक बैठक, जे समजा ही तारीख संपली, तुमची तक्रार द्यायची तारीख संपली, त्या तारखेनंतर आपण ताबडतोब एक बैठक लावू आणि बैठकीमध्ये याचा निर्णय केला जाईल। कारण हा जर अन्याय असेल, त्यांचं प्रिन्सिपल वेगळं होतं, कुठली तर एजन्सी नेमली आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी जे एजन्सी म्हणले ते ऐकून तुम्ही नोटीस दिल्या गेल्या, त्या चुकीच्या झालेल्या नोटीस आहेत। प्रत्यक्षात तसं घडलेलं नाहीये। लोकांची तीव्र असंतोषपणा आहे। आपली ड गटात नगरपालिका आहे, सुखसुविधा तिथं सगळ्या कोलमडलेल्या असतात। मी प्रत्येक वेळा सांगितलं कचरा ठीक करा, साफ करा, ड्रेनेजचं काम करा, बाकीचे रस्ते अजून बाकी थोडेसे विस्तार भागात रस्ते बाकी आहेत, हे करायचे आपल्याला। तर ह्या दृष्टिकोनातून जर ड वर्गात असेल आणि ड वर्गातल्या ह्या नगरपालिकेला, महानगरपालिकेला एवढा आकार हा नियमात बसतो का, तर त्या पद्धतीने तो विचार केला जाईल आणि लवकरात लवकर एक मिटिंग टाकली जाईल आणि मिटिंग टाकून याचा निर्णय केला जाईल। तोपर्यंत ज्यांना ज्यांना तक्रार द्यायची आहेत त्यांनी ताबडतोब तक्रार द्याव्या। ह्या तक्रारी घेऊन आपण आयुक्ताबरोबर त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या बसून आपण चर्चा करून निर्णय करू।